एका छोट्याशा गावात एक प्रेमळ आजी राहत होती. सकाळ होताच ती अंगण झाडायची, चूल पेटवायची आणि देवापुढे दिवा लावायची. एक दिवस आजी म्हणाली, आज माझ्या लेकीसाठी खास लाडू बनवते. मग तिने कढईत बेसन भाजलं, त्यात तूप, साखर आणि वेलची घालून सुंदर गोल लाडू तयार केले. लाडूंचा डबा घेऊन आजी जंगलाच्या रस्त्याने निघाली. उंच झाडं, पक्ष्यांचे आवाज आणि शांत जंगल पाहून तिच्या मनात थोडी भीती निर्माण झाली. अचानक झुडपातून एक मोठा वाघ बाहेर आला आणि त्याच्या मागून एक चलाक कोल्हीही आली. आजी, तुला खाऊ का? नाही वाघा, मी तुला खाऊ देणार नाही. मला खूप भूक लागली आहे. हो हो, आजीला खाऊया. अहो वाघा, मी आता चालले आहे. लेकीकडे जाऊ दे. अहो बाबा, लेकीकडे जाऊ दे. संध्याकाळ झाली होती. थकलेली आजी हळूहळू लेकीच्या घराजवळ पोहोचली. दार उघडलं. आई, किती दिवसांनी आलीस ग तू? मी रोज तुझी आठवण काढत होते. अगं किती रडतेस, बघ मी आले ना. आई, आईच्या हातातला लाडूंचा डबा पाहून लेक आणखी भावूक झाली. दोघी मायलेकी बराच वेळ एकमेकींना मिठी मारून रडत राहिल्या. लेकीने आईला रोज पुरणपोळी, भात, तूप आणि लाडू खायला दिले. काही दिवसांत आजी आनंदी झाली. अगं लेक, हे जेवण खूपच चविष्ट आहे. मग लेकीने एक मोठा घोपळा आणला. आजीला त्यात बसवलं आणि घोपळा जंगलाच्या रस्त्याने गोल गोल फिरू लागला. घुम 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 घोपळा, धूम धूम घोपळा. अरे, हा बोलणारा घोपळा आहे का? मला तर भीती वाटते. घोपळा थेट आजीच्या घराजवळ पोहोचला. आजी सुखरूप घरी आली. तिच्या हुशारीमुळे वाघ आणि कोल्ही दोघेही फसले.